देऊळगाव 3 महिन्याची चिमुकली 200 फूट हवेत उडाल्यामुळे चिमुकलीचा दुःखद करून मृत्यू झाला। या घटनेने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। चिखली तालुका रेड न्यूज प्रतिनिधी राजेंद्र लहाने यांनी देऊळगाव घुबे येथून पाठवलेल्या बातमीपत्रानुसार चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे रहिवासी असलेले सामान्य कुटुंबातील भरत साखरे व गीता साखरे यांची 3 महिन्याची चिमुकली सई भरत साखरे ही पाळण्यामध्ये झोपलेली असताना 2 दिवसाआधी रात्रीच्या वेळेस अचानकपणे आलेल्या चक्रीवादळामुळे टीन पत्र्यासह संपूर्ण घराचे छत पाळण्यासह उडून गेले। या पाळण्यामध्ये झोपलेली चिमुकली ही 200 फूट उडून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। या घटनेने साखरे कुटुंबावर दुःखाचे पाळ कोसळले। आमचे रेड न्यूज प्रतिनिधी राजेंद्र लहाने यांनी त्यांच्या निवासस्थानी देऊळगाव घुबे येथे जाऊन कुटुंबियांची भेट घेतली व त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। आपण आज या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा बुलढाणा जिल्हा या ठिकाणी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा देऊळगाव घुबे या ठिकाणी एक नैसर्गिक चक्रीवादळामुळे आपण तुमचं नाव सांगा पहिले। भारत मधुकर साखरे। भारत मधुकर साखरे। माझी मुलगी सई भरत साखरे 1 जानेवारी 2024 मध्ये जन्म झाला। 5 महिने ते 11 दिवसाच्या नंतर आमच्या जळगाव घुबे येथे राहत्या घरी चक्रीवादळ सुटले। चक्रीवादळामध्ये आमची बाई चिमणीसारखी उडून गेली। माझे वडील अपंग असताना माझे घरचे लोक, माझे पुतणे, भाऊ जीव सगळे जेवायच्या परिस्थितीमध्ये बसल्याच्या नंतर एकदम अचानक चक्रीवादळ सुटले, त्याच्यात आमची चिमणी उडून गेली। आमची परिस्थिती फार बिकट परिस्थिती, त्याच्यात आमचे पाहुणे भाऊ यांचे सहकार्य पण कोणताही असं हे नाही, तर आमच्याकडे हे करावं। धन्यवाद तुमची। नक्कीच आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर ही बातमी पसरू आणि जितकं तुम्हाला अर्थसहाय्य पोहोचता येईल तितकं पोहोचण्याचं काम करत आहे। तुम्ही फक्त नाव सांगा। गीता भरत साखरे। बरोबर, ठीक आहे। आज या रेड न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी यांची मुलाखत घेतली। सर मी काही कारणास्तव माझी भावजी वारली, म्हणजे जालन्याची मी कारणास्तव राहिली। माझं नाव सागर प्रकाश वाडेकर, राहणार जामवाडी। पण सर मी घटना प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिली आणि चिमुकली एवढ्या काही दूर गेली अंतरावर, तर ती आता आपल्याला सांगू शकत नाही आपण चक्रीवादळ किती दूर गेली, लाईट गेलेली होती। आणि ते एक तर बाळ सर अत्यंत म्हणजे शिजरच्या आईला किती त्रास झाला, असं बाळ शिजरचं होतं आणि प्रायव्हेट मध्ये शिजर झाल्यामुळं 50 हजार त्याला 50 ते 60 हजार खर्च बाळाला आलेला होता। बरोबर। आणि बाळ नाजूक आणि आता त्या आईला त्या बाळालाच माहितीये, शेवटी ते बाळ तिला गवसलं बिचारीला, तेच लय म्हणजे माझ्या मते चांगलं झालं। एवढ्या दूर गेली असती सर ती कोणाला सापडू शकत नव्हती, आकाशात इतक्या दूर गेली। धन्यवाद ताई, तुम्ही माहिती दिल्याबद्दल। खूप होता ना, धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल। आपण तुमची माहिती प्रत्येक ऑफिस मध्येच नाही तर मुख्यमंत्र्यांपर्यंत ही माहिती पोहोचण्याचं काम करू आणि जे अल्पभूधारक शेतकरी यांना कुठेतरी घरकुलाचा लाभ भेटला पाहिजे। त्या घरकुलाच्या माध्यमातून जर हे घरकुल जर भेटलं असतं तर मला तर नक्कीच वाटतं की ही घटना घडली नसती। त्या आईचे सर 2 शिजर झालेले, तिला काहीतरी लाभ भेटावा बाळ, आपण प्रयत्न करू। दुसरं बाळ होतं, दोन्ही मुली असल्यामुळं तरी पण ती खंबीर होते ना की आम्ही दोन्ही मुलगी वाचवा देश वाचवा, त्याच्यासाठी त्यांना अत्यंत दुःख झालेले सर या पूर्ण गावालाच त्या बाळाचं। ठीक आहे, धन्यवाद।